तर महत्त्वाची बातमी, आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार अशी सूत्रांची माहिती आहे। शपथविधीसाठी अद्याप इतर कोणत्याही नेत्यांना निरोप नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे अशी सूत्रांची माहिती मिळते। खातेवाटपावरून अजूनही खल सुरू आहे। बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू होतं। काही विशिष्ट खात्यांवरून शिंदे आग्रही होते अशी देखील माहिती मिळत होती आणि आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। विनायक, रुसाली, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम जो आहे तो आज ठेवण्यात आलेला आहे, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आज 3च शपथविधी जे आहे ते होणार आहेत। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असे 3 शपथविधी जे आहे ते पार पडतील सध्या तरी ही माहिती आहे। कारण अजूनही कुठल्याच आमदारांना फोन जे आहेत ते गेलेले नाहीयेत। शपथविधीसाठी तयार राहा असे फोन जे आहेत ते सकाळपर्यंत जाणं गरजेचं होतं, परंतु अजून भाजप असेल किंवा मित्रपक्ष दोन्ही असतील त्यांच्या कुठल्याच आमदारांना शपथविधीसाठी तयार राहा असा कुठलाही मेसेज जो आहे तो देण्यात आलेला नाही आहे। त्यामुळेच जी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यानुसार आज 3 शपथविधीच होतील अशी सध्या तरी माहिती मिळते। दुपारपर्यंत काही यामध्ये अपडेट होतं का हे बघावं लागेल, परंतु साहजिकच आपण जर पाहिलं तर अजूनही तिन्ही पक्षांचं एकमत जे आहे ते कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळाचा संपूर्ण किती भरायचे किती पक्षाचे यावरती अजून शिक्कामोर्तब झालेलं दिसत नाही आणि त्यामुळेच अजूनही कुणालाही मेसेज जे आहे तो शपथविधी बाबतचा कुठल्याच आमदारांना गेलेला दिसत नाहीये आणि त्यामुळेच हे आज 3च शपथविधी होतील अशी माहिती जी आहे ती सूत्राकडून सध्या मिळते। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार अशी सूत्रांची माहिती आहे। शपथविधीसाठी अजूनही इतर कोणत्याही नेत्याला अद्यापही निरोप गेलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र दुपारपर्यंत काही घडामोडी घडल्या तर चित्र वेगळं असू शकतं। माझ्यासोबत आता केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आहेत। ताई, काय सांगणार की आपण आज शपथविधी सोहळ्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहात, कसं या शपथविधी सोहळ्याकडे पाहाल? नक्कीच आमच्या सगळ्यांसाठी आणि खास करून महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो ह्या क्षणाची, कारण की आता महायुती फुल मेजॉरिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि पूर्णपणे ज्या अपेक्षेने लोकांनी महायुतीच्या आमच्या सगळ्या लोकांना निवडून दिलेल्या आहेत नक्कीच त्या अपेक्षांना पूर्ण करायचं काम महायुतीचं सरकार करेल आणि आज आनंद आहे की आज भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री बनतात। जसं मी आधी सांगितलं की ह्या क्षणासाठी राज्यातले किंवा देशातले सगळे लोक लक्ष लावून होते ह्या क्षणासाठी आणि आज तो सोहळा पार पडतोय। जवळपास 16,000च्या वरती कार्यकर्ते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे आणि मला पूर्णपणे अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली खूप चांगलं काम करेल। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। अजूनही मंत्रिपदाचा फॉर्म्युला जो आहे तो समोर आलेला नाही। शपथविधीसाठी अद्याप इतर कुठल्याही नेत्यांना अजूनही निरोप देण्यात आलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार अशी सूत्रांची माहिती आहे। आज तर तिघांचा शपथविधी होईल हे तर जवळजवळ कन्फर्म झालेलं आहे। 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज होईल आणि पुढच्या 2 दिवसामध्ये 7 आणि 8 तारखेला सगळ्या आमदारांचा विधान भवनामध्ये जो शपथविधी जो आमदार झाल्यानंतर करायचा असतो त्याची तयारी, त्याच्यानंतर मग संध्याकाळी कॅबिनेट झाल्यानंतर पुढे अध्यक्षाची निवड कशी असेल, राज्यपालांचं अभिभाषण कशी असेल, मग उद्या पुढच्या अधिवेशनाची तयारी काय या बाबतीमध्ये साधारण दादांनी चर्चा केली।